अशा सोप्या पद्धतीने झटपट बनणाऱ्या तिखट शंकरपाळ्या करून बघा. अगदी खुसखुशीत खमंग बनतात. आवडतील तुम्हाला. एका परातीमध्ये 2 कप गहू पीठ आणि पाव कप रवा घेतला. हिंग पाव चमचा, हळद पाव चमचा, मिरची पावडर 1 चमचा, ओवा आणि जिरं घातलं प्रत्येकी अर्धा चमचा. त्यानंतर घातलं चवीपुरतं मीठ. पाव कप जितकी कसुरी मेथी घालायची. तीळ घालायचे 2 चमचे. 4 चमचे तेल घातलं आणि सर्व एकत्र थोडं थोडं पाणी घालून घट्टसर पीठ भिजवून घेतलं. पीठ मळल्यावर तसंच ते अर्ध्या तासासाठी ठेवून दिलं. अर्ध्या तासानंतर पुन्हा पीठ व्यवस्थित मळून घ्यायचं. त्यानंतर त्याची चपाती लाटतात ना तशी मोठी पोळी लाटून घ्यायची. वरून पीठ तेल असं काही लावायची गरज नाही लागत. जास्त जाड नाही आणि पातळ नाही अशा प्रकारे लाटायची. त्याला काट्या चमच्याने टोचे मारून घ्यायचे म्हणजे शंकरपाळी पुरीप्रमाणे फुगणार नाही. तेल तापल्यावर त्यातून धूर यायला लागला की गॅसची फ्लेम मंद करायची. शंकरपाळ्या स्लो टू मीडियम फ्लेमवर गोल्डन ब्राऊन रंगावर भाजून घ्यायच्या. कुरकुरीत तिखट शंकरपाळ्या चहासोबत खाण्यासाठी तयार. अशा करून खा आणि आवडल्यास माझा चॅनल सबस्क्राईब करा.